दाताईंनो, शुक्रवार हा आई महालक्ष्मीचा आहे. आपल्या कुंडलीत शुक्राची स्थिती जर चांगली असेल तर आपलं जीवन धनसंपत्तीने भरलेले असेल आणि शुक्राची स्थिती व्यवस्थित नसेल, विस्कळीत असेल तर आपल्या जीवनात धनसंपत्ती कमी असेल. तसेच जीवनात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर पहिला उपाय असा आहे की शुक्रवारी आपल्याला प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्य उगवायच्या आत पहाटे आपल्याला लवकर उठून सडा रांगोळी करून, अंघोळ करून घर स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर देवपूजा करून आपले घर स्वच्छ करावे. त्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीला या दिवशी अभिषेक करून कुंकुमार्चन करायचं आहे. या दिवशी आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे. देवीला मळवट भरणे, कुंकुमार्चन करणे, तर या पद्धतीने आपल्याला देवीची सेवा करायची आहे. आणि कुंकू हा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ही एक खूप मोठी शुभ सेवा आहे. आपल्या घरात कुलदेवीचा वास राहतो. यामुळे अखंड लक्ष्मी नांदावी, संतान प्राप्ती, पती पत्नीती प्रेम, घरात सुख शांती नांदते. आपल्या महिन्याचा पगार कितीही असो त्यातले जेवढे जमेल तेवढे दर महिना तुम्ही थोडे पैसे बाजूला काढा आणि ते पैसे तुम्ही देवघरात थोडे थोडे साठवून ठेवा आणि एका वर्षाने ते पैसे जेवढे जमा होतील ते पैसे मंदिरात दान करा किंवा गोरगरिबांना अन्नदान करा. आपण रोज सकाळ संध्याकाळी देवापुढे दिवा लावलाच पाहिजे. तसेच तिन्ही सांजेला तुळशीजवळ आपण दिवा लावतो. तुळशीजवळ दिवा लावताना दिव्याच्या खाली एक छोटीशी प्लेट घेऊन त्यात तांदूळ अख्खे घालून त्यात हळदी कुंकू व्हावे व त्यावर गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा लावल्यामुळे गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत. गाईच्याच तुपाचा दिवा लावावा. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो. यामुळे आपली अडलेली कामे, सौभाग्यप्राप्ती, सौभाग्य बळकट, घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. कारण प्रथम गाई ही गाईच्या पावलानेच आपल्या घरी येते. आई भगवतीची सेवा आपण केली पाहिजे, पण याआधी सगळ्यात प्रथम घरच्या कुलस्त्रीने लक्षात घेतले पाहिजे की लक्ष्मीच्या अंगावर सौभाग्याचे सगळे अलंकार असतात. ते अलंकार घालूनच ती आपल्या घरात प्रवेश करते. त्यामुळे आपण सौभाग्यवतीने आपल्या अंगावर सगळे अलंकार नाही घातले तरी चालते, पण मेन जे अलंकार आहेत म्हणजे मंगळसूत्र, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, पायात जोडव्या, पैंजण, हे अलंकार आपण घातलेच पाहिजेत. हल्ली मुलींच्या अंगावर हे अलंकार खूप कमी पाहायला भेटतात, तर हे अलंकार आपण रोज घातले पाहिजेत. त्यामुळे देवी लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. मैत्रिणींनो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. भरल्या घरात कधीच नाही माझ्या घरात काहीही नाही, माझ्या घरात काही सगळे संपलं आहे, अशा गोष्टी बोलू नका. कारण वास्तू ही जिवंत आहे, ती तथासू म्हणत असे. जे काही आहे त्यात मी खूप समाधानी आहे असे म्हणत राहा. मग बघा तुमचे दिवस आनंदात बदलतील. तुमच्या घरातली लक्ष्मी आनंदाने नांदेल. घरातल्या अडचणी हळूहळू संपतील. फक्त या गोष्टीची काळजी घ्या. शुक्रवारी एखाद्या स्त्रीला बोलून हळदी कुंकू लावून त्यांना